नाशिकमध्ये समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणानं सध्या राज्यभर खळबळ उडावली आहे. कथित कॅप्टन अशोक खरात हा भोंदू बाबा असल्याचे उघड झाले असून त्याने अनेक महिला आणि श्रीमंत नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात यानं आपल्या भक्तांना धार्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली जाळ्यात ओढलं. यामध्ये अनेक अधिकारी, उद्योगपती आणि राजकारणी देखील अडकले होते. धक्कादायक बाब म्हणजे एका भेटीसाठी तो तब्बल 5 लाख रुपये फी घेत असल्याची माहिती एसआयटी तपासातून समोर आली आहे. इतकेच नव्हे तर पुण्यातील एका करोडपती भक्ताकडून त्यानं पूजा करण्याच्या नावाखाली 90 लाख रुपयांची महागडी कार खरेदी करून ती स्वतःच्या नावावर करून घेतल्याचाही आरोप आहे. अशा प्रकारे त्याने करोडो रुपयांची उकळपट्टी केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाला आणखी गंभीर वळण तेव्हा मिळाले जेव्हा काही महिलांनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. अनेक पीडित महिला आणि नागरिक आता पुढे येत असून खराताचे काळे कारनामे एकामागून एक उघड होत आहे. दरम्यान शिर्डीमध्ये 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणीही अशोक खरातसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन व्यवहारात फसवणूक आणि सावकारकी केल्याचा आरोप असून या प्रकरणात 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या एसआयटी कडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या संपत असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. हा संपूर्ण प्रकार समाजासाठी मोठा धडा आहे. अंधश्रद्धा आणि आंधळा विश्वास यामुळे कशा प्रकारे लोक फसतात हे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे.